नमस्कार. आज आपण ब्लड कोॲग्युलेशन बद्दल शिकूया. ब्लड कोॲग्युलेशन. ब्लड कोॲग्युलेशन म्हणजे थोडक्यात ब्लड क्लॉटिंगचं फंक्शन कसं असतं आणि प्रोसेस कशी आहे ते बघूया आपण. ब्लड कोॲग्युलेशन हा एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि हे ऑल्सो इन्व्हॉल्व्स द पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम. ब्लड कोॲग्युलेशन हे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि हे पॉझिटिव्ह फीडबॅक सिस्टम पण इन्व्हॉल्व करतं. Blood coagulation results in formation of insoluble thread-like mass called fibrin. Blood coagulation results in म्हणजे याच्यामुळे फॉर्मेशन होतं इनसॉल्युबल थ्रेड लाईक मॅसचं, म्हणजेच काय तर फिब्रिन. फिब्रिन हे थ्रेड लाईक इनसॉल्युबल सबस्टन्स आहेत, मॅस आहेत. आणि फिब्रिन ट्रॅप्स द ब्लड सेल्स. जे ब्लड सेल्स आपल्या बॉडीतून वेस्ट जात आहेत किंवा ब्लड वेसल्स किंवा स्किन आपली रप्चर झाली असेल तर तिथून ब्लड लॉस होतं आहे, तर ते फिब्रिन तिकडे ट्रॅप करतं आणि ब्लड सेल्सला बाहेर जाण्यापासून वाचवतं. आणि एक्सेसिव्ह ब्लड फ्लोला प्रिव्हेंट करतं. अँड इज मच stronger than the rapidly formed platelet plug. आता जेव्हा ब्लड वेसल्स किंवा आपली जी स्किन आहे ती रप्चर होते तेव्हा रॅपिडली फॉर्म होतं प्लेटलेट प्लग म्हणजे प्लेटलेट्स एकत्र येतात आणि जिथे समजा आता ही स्किन आहे तर इकडे समजा रप्चर झालं असेल किंवा समजा की ब्लड वेसल आता इथे रप्चर झालं असेल तर प्लेटलेट्स आहेत ते एकत्रित येतात आणि इकडे फॉर्म करतात. त्याच्याचमुळे प्लेटलेट प्लग फॉर्म होतं आणि ब्लड लॉस जे ब्लड वेसलमधून होतं त्याला प्रिव्हेंट केलं जातं. आणि हे जे फिब्रिन आहे ते खूप स्ट्रॉंगर आहे प्लेटलेट्स प्लगपेक्षा आणि हे फिब्रिन ट्रॅप करतं एक्सेसिव्ह ब्लड लॉसला. आता ब्लड कोॲग्युलेशन जे फायनल स्टेजेस आहेत त्यात जे चेंजेस होतात आणि जे प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत ते कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होतात हे बघूया. In the final stages of this process, the prothrombin activator acts on प्लाझ्मा प्रोटीन. आता हा जो प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर आहे तो प्लाझ्मा प्रोटीनवरती ॲक्ट करतं. प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे कोणता प्रोटीन तर प्रोथ्रोम्बिन. प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर हा कन्वर्ट करतो थ्रोम्बिनमध्ये आणि मग हा जो थ्रोम्बिन आहे तो अनदर प्लाझ्मा प्रोटीनवरती ॲक्ट होऊन
त्याला कन्वर्ट करतं. म्हणजेच काय, तर प्रोथ्रोम्बिन ॲक्ट्स ऑन फिब्रिनोजिन, हा प्लाझ्मा प्रोटीन आहे, त्याला कन्वर्ट करतो फिब्रिनमध्ये. परत एकदा सांगते, म्हणजे ब्लड कोॲग्युलेशनची जी फायनल स्टेजेस आहेत या प्रोसेसचे, त्यात प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर ॲक्ट्स ऑन प्लाझ्मा प्रोटीन. म्हणजे प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर आहे, एका प्लाझ्मा प्रोटीनवरती ॲक्ट करतो. तो प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे कोणता, तर प्रोथ्रोम्बिन. आणि प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटरमुळे प्रोथ्रोम्बिन हा थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट होतो. आणि हाच थ्रोम्बिन आहे तो अनदर प्लाझ्मा प्रोटीनवरती ॲक्ट होतो. अनदर प्लाझ्मा प्रोटीन म्हणजे फिब्रिनोजिन. फिब्रिनोजिन हा प्लाझ्मा प्रोटीन आहे, त्याला थ्रोम्बिन फिब्रिनमध्ये कन्वर्ट करतो. ओके. आता हे जे प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर आहेत, प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर कॅन बी फॉर्म्ड बाय 2 प्रोसेसेस. हे प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर हे 2 वेगळ्या प्रोसेसेसने फॉर्म होऊ शकतात. पण हे जे 2 प्रोसेसेस आहेत ते ऑफन ऑकर टुगेदर. प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटरचे जे प्रोसेसेस आहेत, एक्स्ट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक, त्याला म्हणतात एक्स्ट्रिन्सिक पाथवे, extrinsic pathway and intrinsic pathway. हे दोन्ही जास्त करून एकत्रच केले जातात. आता आपण एक्स्ट्रिन्सिक पाथवे बद्दल बघूया. एक्स्ट्रिन्सिक pathway occurs rapidly, occurs rapidly, occurs rapidly within seconds. आता हा जो एक्स्ट्रिन्सिक पाथवे आहे तो खूप रॅपिडली फॉर्म केला जातो, काही क्षणांमध्ये, काही सेकंड्समध्ये. when there is a tissue damage outside the circulation. आता ब्लड सर्क्युलेशनच्या आउटसाईड जे टिश्यू असतात, जेव्हा ते टिश्यू डॅमेज होतात तेव्हा एक्स्ट्रिन्सिक पाथवे हा फॉर्म होतो. द डॅमेज टिश्यू release complex of chemicals called thromboplastin or tissue factor. आता हा जो डॅमेज टिश्यू आहे सर्क्युलेशनच्या बाहेर, तो एक कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल्स फॉर्म करतो किंवा कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल रिलीज करतो. त्या कॉम्प्लेक्स ऑफ केमिकलला आता हा जो डॅमेज टिश्यू आहे तो रिलीज करतो कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल्सला. तर ते कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल म्हणजेच काय, तर थ्रोम्बोप्लास्टिन ऑर टिश्यू फॅक्टर. म्हणजे त्या कॉम्प्लेक्स केमिकलला थ्रोम्बोप्लास्टिन किंवा टिश्यू फॅक्टर असे म्हटले जाते. विच इनिशिएट कोॲग्युलेशन. हे जे थ्रोम्बोप्लास्टिन आहे ते इनिशिएट्स कोॲग्युलेशन. ह्या थ्रोम्बोप्लास्टिनमुळे कोॲग्युलेशन होतं. आता आपण इंट्रिन्सिक पाथवे बघूया. Intrinsic pathway
confined with the circulation. एक्स्ट्रिन्सिक पाथवे हा आउटसाइड सर्क्युलेशन आहे आणि इंट्रिन्सिक पाथवे हा सर्क्युलेशनच्या आत केला गेलेला पाथवे आहे. It is triggered by damaged tissue. It is triggered by damage to a blood vessel lining. हा जो पाथवे आहे इंट्रिन्सिक पाथवे हा ब्लड वेसल लायनिंगला जेव्हा डॅमेज होतं तेव्हा ट्रिगर केला जातो. ब्लड वेसल लायनिंग म्हणजेच काय तर एंडोथेलियम. and the effect of platelets adhering to it. इंट्रिन्सिक पाथवे आहे तो ट्रिगर कशामुळे होतो तर डॅमेज झालेल्या ब्लड वेसल लायनिंगमुळे आणि प्लेटलेट्स जे अफेक्ट करतात त्याच्यावरती ब्लड वेसलवरती अशामुळे इंट्रिन्सिक पाथवे फॉर्म केला जातो. आपण after a time a clot shrinks, squeezing out serum. आता जेव्हा क्लॉटिंग होते तेव्हा जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट होते ब्लड कोॲग्युलेशनची तेव्हा स्किनच्या बाहेर एक क्लॉट फॉर्म होतं आणि तो क्लॉट श्रिंक होतो आणि सीरम त्याच्यातून बाहेर येतं, स्क्वीज केला जातं बाहेर स्क्वीज केला जातो. सीरम म्हणजेच काय तर ट्रान्सपरंट स्टिकी फ्लुइड आहे जे कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा म्हणजे प्लाझ्मामध्ये असतं पण त्याच्यातून क्लॉटिंग फॅक्टर हा रिमूव्ह केला जातो. सीरम कन्सिस्ट ऑफ प्लाझ्मा from which the clotting factor is been removed. आता आपण टेबल वाइज बघूया कशा प्रकारे एक्स्ट्रिन्सिक पाथवे आणि इंट्रिन्सिक पाथवे हे ब्लड कोॲग्युलेशनला मदत करतात. Thromboplastin released by damaged tissue into blood and platelets adhere to damaged blood vessel lining. Thromboplastin released by damaged tissue into the blood. थ्रोम्बोप्लास्टिन आहे जे कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल्स आहेत. कॉम्प्लेक्स ऑफ केमिकल थ्रोम्बोप्लास्टिन डॅमेज टिश्यू रिलीज करतं इंटू ब्लड. हे एक्स्ट्रिन्सिक पाथवे याच्यामुळे एक्स्ट्रिन्सिक पाथवे फॉर्म होतो आणि प्लेटलेट्स ॲडहर टू द डॅमेज ब्लड वेसल लायनिंग. डॅमेज ब्लड वेसल लायनिंगमधून जेव्हा ते ट्रिगर होतात तेव्हा इंट्रिन्सिक पाथवे फॉर्म होतो. आता हे दोन्हीही फायनल कॉमन पाथवे फॉर्म करतात. ह्याची सुरुवात प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटरने होते. प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर प्रोथ्रोम्बिनला
थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट करते आणि थ्रोम्बिन हा फिब्रिनोजिनला लूज फिब्रिन थ्रेड्समध्ये कन्वर्ट करतो आणि ह्या लूज फिब्रिन थ्रेड्समुळे स्टेबलाइज्ड फिब्रिन क्लॉट फॉर्म होतं. परत एकदा समजावते. जे प्रोथ्रोम्बिन रिलीज्ड बाय डॅमेज टिश्यू इनटू ब्लड, जे प्रोथ्रोम्बिन जेव्हा रिलीज होतं बाय डॅमेज टिश्यूकडून, तेव्हा एक्स्ट्रेन्सिक पाथवे फॉर्म होतो आणि प्लेटलेट्स ॲडहर टू डॅमेज ब्लड वेसल लायनिंग, आणि जेव्हा ब्लड वेसल लायनिंगला डॅमेज होतं तेव्हा इंट्रेन्सिक पाथवे हा फॉर्म होतो. आता ह्या दोघांची सुरुवात एकत्रच होते. तर याची सुरुवात प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटरने होते आणि प्रोथ्रोम्बिन ॲक्टिवेटर हा प्रोथ्रोम्बिन प्लाझ्मा प्रोटीनला थ्रोम्बिनमध्ये कन्वर्ट करतो आणि थ्रोम्बिन हा फिब्रिनोजिनला लूज फिब्रिन थ्रेड्समध्ये कन्वर्ट करतो. याच्याचमुळे स्टेबलाइज फिब्रिन क्लॉट फॉर्म होते आणि स्टेबलाइज फिब्रिन क्लॉट झाल्यामुळे ब्लड क्लॉटिंगचे फंक्शन आहे, जे ब्लड क्लॉटिंगचा जो प्रोसेस आहे तो कंप्लीट होतो. थँक्यू. आज इथेच आपलं ब्लड कोॲग्युलेशन संपत आहे.